पनीर मटरची भाजी आहे इकडे पुरी आणि इकडे पापड आहेत दाल फ्राय व्हेज पुलाव व्हेज पुलाव तुरी डाळ आणि तुरी डाळ मूग डाळ मिक्स करून हा उकडीचा भात काय उकडीचा भात हां हां बरं खोबऱ्यावर आपण वापरतो खोबरं राई जिरा खोबरं राई 65,000ची ऑर्डर होती पहिलीच ऑर्डर आली या ठिकाणी डाळ आहे फक्त कटिंगचेच काम असतात ओके ओके नाही तर जिलेबी तयार झाले तर इकडे इकडे श्रीखंड बटाट्याची भाजी ओके ओके 2,000 लोकांपर्यंत ऑर्डर झालेले आहे या ठिकाणी राईस आहे तिला व्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणी हाताखाली जेवण बनवतं काम करतात मग इकडे कोशिंबीर आहे तोंडलीचा नमस्कार मित्रांनो मी संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आज आहे अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये आपण आज श्री साई कॅटरर्स यांना आज भेटणार आहोत आणि ह्यांच्याकडे जे काही लग्न कार्यामध्ये वगैरे ते जेवणाचे ऑर्डर घेतात तर ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ते कोणत्या प्रकारचे जेवणाचे ऑर्डर घेतल्या जातात व्हेज नॉनव्हेज दोन्ही जे काय असेल तर ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसंच मित्रांनो ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण माझं जर चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन नक्कीच दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचतील तर चला मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आलेलो आहे आज श्री साई कॅटरर्स ह्या ठिकाणी आलेलो आहे अलिबागमध्ये आणि आज आपण ह्या ठिकाणी पाहू शकता इकडे भाजी कटिंग वगैरे चालू आहे इकडे ताई जर नाव सांगा तुमचं सुवर्णा पाटील तुम्ही भाजी कटिंग करत काम करता का की दुसरं इतर पण काही काम करता फक्त कटिंगचेच कामं असतात ओके ओके म्हणजे तुम्ही आज सर्व बसले तर सर्व कटिंगचीच कामं करून देता ओके ताई तुमचं सांगा नाव सुनीता चांदणकर सुनीता चांदणकर तुमचं सांगा ताई तुम्ही सांगा तुमचं नाव चेतना पाटील तुम्ही काय आळं कटिंग चालू तुमचं अद्रक ओके ओके हां तुम्ही सांगा तुमचं नाव साधना पाटील आणि ताई तुम्ही सांगा माझं दर्शना गावडे हे काय आपला पन्नाचं चाललंय का कैरी कटिंग चालू ओके आता हे पुढे आपण बघूया इकडे चालले जिलेबी प्रोसेस चालले दादा तुमचं सांगा ना महादेव गणपत खोत तुम्ही जिलेबीच करता का इतर पण काही करता जिलेबीचं पण करतो सुतार काम पण करतो ओके ओके जेवणाचं काम पण करतो जेवणाचं तुम्ही सर्व जेवणावर बनवता तुम्ही चला आपण हे जिलेबी तयार झाले तर इकडे ओके तुमचं सांगा ताई नाव पूनम पाटील तुम्ही काय काय काम करता त्यात म्हणजे जेवण बनवतं पण करता की फक्त कटिंगचीच कामं कटिंगचीच कामं करता ओके ताई तुमचं सांगा ना नैना पाटील ओके आता दादांकडे बघूया इकडे सगळं मसाला वगैरे तयार झालेला आहे टोमॅटो वगैरे कापून इकडे आता काय बनवत आहे बटाट्याची भाजी बनवतो बटाट्याची भाजी ओके ओके डोसा टाईप सुकी भाजी डोसा टाईप डोसा टाईप भाजी बनवत आहे ओके ओके तुमचं दादा नाव सांगा मनोहर ठाकूर ओके तुम्ही कुकचं सर्व कामं करता ओके ओके आता याच्यामध्ये काय टाकलं फोडणीला याच्यामध्ये कांदा मिरची कढीपत्ता हां राई जिरं ओके त्याला बॉईल करून घेतो हां बरोबर तेलामध्ये आता फुगून गेलं दादा तुमचं नाव सांगा महेश पाटील चिंचोटी तर दादा तुम्ही सांगा मला आज तुमचा हा कॅटरर्सचा बिझनेस जो आहे आज किती वर्षापासून तुम्ही करताय 14 वर्ष आहे 14 वर्षाला कॅटरर्स करताय म्हणजे पूर्वीपासून मी कॅटरर्सच्याच लाईनमध्ये आहेत का पूर्वीपासून म्हणजे मी स्वतःहून असं केलं कुठे कोर्सेस केलेलं कोर्स ओव्हर नाही केला आणि फावल्या टायमात गवंडी काम करतो ओके 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 बरं म्हणजे गवंडी काम करता का तुम्ही कॅटरर्समध्येच ओके मग आता तुम्ही जेवण वगैरे सगळं तुम्ही स्वतः पण तेवढे बनवता स्वतः बनवता पंजाबी हां आपलं महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन वगैरे ते पण सर्व म्हणजे व्हेज नॉनव्हेज सर्व तुमची करता कामं ओके आणि अलिबाग मध्ये तुम्ही आता कॅटरर्स चालवता त्याच्या व्यतिरिक्त कुठे कुठे घेऊन जाता अलिबागपासून मुंबई इकडे रोहा माणगाव वगैरे कुठं येईल तिकडे ऑर्डर ओके ओके इकडे भिवंडी ठाणा
खारघर पनवेलमध्ये ऑर्डर झालेली. सगळीकडे ऑर्डर घेतच असता तुम्ही? पूर्ण सेटअप आहे, भांडी, हां, बुफे, प्लेट, चमच, वाटी सर्व. सर्व तुमच्या हॉल बिलच्या ऑर्डर मारतो. सर्व सर्व हां, प्रकारचे ऑर्डर. लग्न किंवा काय मुंजा असली काय हां, सर्व. म्हणजे लग्न, साखरपुडा, बर्थडे बर्थडे वगैरे हा, जे काय सर्व जे total. काय म्हणजे आता असं किती क्वांटिटीचं काय लिमिट वगैरे किती माणसांचं? 2000 लोकांचं बनवू शकतो. 2000 पण लिमिट असं हां. बनवू शकता तुम्ही? ओके. 2000 लोकांपर्यंत ऑर्डर झालेले आहे. आणि बर्थडेला व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी हां, असं असतं. जर कमी माणसांचं असेल तरी हो, 50-100 150 असले, माणसांचं 50-100 असले तरी घ्या. तरी पण तुम्ही ऑर्डर हो. घेता? ओके. पण ते अलिबाग पुरती जर असेल तर? अलिबाग पडतो. ओके. आणि मोठा ऑर्डर तुम्ही बाहेर पण जाऊन बाहेर घेऊ जाऊ शकता? शकतो. तुमचा मला याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर सांगा, काय आहे तो ऑर्डरसाठी वगैरे? ऑर्डरसाठी ना हं. 9158 हं. 90 हं. 33 06 श्री साई कॅटरेस, ओके. मुक्काम पोस्ट चिंचोटी, हां. तालुका अलिबाग, हं. रायगड. ओके. तर आता आपण आजच्या जेवणामध्ये काय काय तुमच्याकडे मेनू आहेत ना आजच्या ते मला थोडंसं सांगा जरा. आजच्या जेवणामध्ये आहे तोंडली चना, आपला लाल चना, ओके. शिवाय बटाटा डोसा भाजी, हं. जिलेबी आहे, हं. कोशिंबीर आहे, हं. मिरची फ्राय आहे, हं. दाल आहे, हं. तडका दाल ठीक आहे. आणि राईस आहे. ओके. संध्याकाळी आहे व्हेज बिर्याणी आहे, श्रीखंड पुरी आहे, हां. पापड आहे, हो. आपला साधी डाळ आहे, साधा राईस आहे, बरं. भजी आहे. हं. हे संध्याकाळचे जेवण आहे. संध्याकाळी जेवण आहे. संध्याकाळी जेवण कसं बुफे पद्धती? संध्याकाळी बुफे पद्धत. बुफे पद्धती जेवण. ओके. तर ठीक आहे, आपण आता जेवण तयार झाल्यानंतर आपण थोडंसं आपण ते पण पाहूया कोणतं चालेल बुफे. चालेल. हां? हो. ओके. पण 500 लोकांपासून जेवण बनवू शकतो. हा ना, ताई ना सांगा. अंकिता अजित बनकर. ओके, ओके. मग तुम्ही जेवण बनवण्याचं काम करता इकडे? त्यांच्या हाताशी असतं. हाताखाली जेवण बनवण्याचं काम करता? हां. मग दोन्ही प्रकारचे जेवण बनवता, व्हेज नॉनव्हेज? हो, दोन्ही प्रकारचे अनुभव तुम्हाला आहेत. आज हो. किती वर्षापासून तुम्ही जेवण त्याही बनवता? चालू केले तेव्हापासून. म्हणजे तुम्ही पण तेवढं हो. आता त्यांच्याबरोबर बरं, तेव्हापासून हां, करताय? तेव्हापासून. ओके, चालेल. थँक्यू ताई. हो. कुठेच नाही रायगड. थांबा एक मिनिट. हां. चण्याची भाजी नाही, हां, चणा तोंडली चणा. तोंडी चणा. ओके. हां, डाळ आहे ना आपली? ही दाल फ्राय. दाल फ्राय. ओके. उडीद डाळ आहे. हे आपण याच्यामध्ये जी डाळ करतो त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली काय काय वापरतो आपण? राई जिरा हां. आणि आलं लसूण, हां. थोडासा कांदा. आणि डाळ आपली मिक्स करतो तूर की डाळ आणि मूग डाळ मिक्स. तुरी डाळ मूग डाळ मिक्स करून वापरतो? तडक्या डाळला. तडका. ओके. आणि आपली गोडी बनवतो ना, हां हां. त्याला तूर डाळ. तुरी डाळ. ओके. त्याच्यात हिंग हां आणि फक्त नारळाचं दूध आणि हां, मीठ. ते वापरतो आपण. हां. ओके, ओके. त्याला फोडणी नाही. त्याला फोडणी नाही आपण. हां. हम्म. हा भात आहे. आणि इकडे बघूया. ओके. हां, उकडीचा इकडे भात. हा उकडीचा भात काय? उकडीचा भात. हां हां, बरोबर. ही उकडी पद्धत. हां, उकडी पद्धत आली. हां, आणि ती वेलणू वेगळी नाही, ही वेगळी. ही वेगळी. ओके, ठीक. हां, इकडे मिरची फ्राय. याच्यात खोबऱ्यावर आपण वापरतो? खोबरं, राई जिरा. खोबरं, राई, जिरा. हा, ओके. कांदा. कांदा. ओके, ठीक. तर दादा मला जरा तुमचा आता एक तुम्ही व्यवसाय सुरुवात जी केली त्यावर जर थोडासा अनुभव तुमचा हा, सांगा. अनुभव. हां 10वीपर्यंत शिक्षण झालं. हां. नंतर मग एखाद वर्ष नोकरी केली. हम्म. पण नोकरीत मला इंटरेस्ट नाही वाटला. बरोबर. मग गावी आपल्या कोणाची पार्टी झाली हम्म. किंवा शेजाऱ्यांचं आपलं लग्न आलं, हम्म. तर असं थोडं मला याच्यात लहानपणापासून जेवणात इंटरेस्ट होता. बरोबर. म्हणजे ज्यावेळेला आई बनवायची हम्म. त्यावेळेला मी तिथंच सारखा जायचं, हम्म. म्हणजे बघायचं आपलं थोडंफार असं. हां, कुठेही असं हॉटेलमध्ये शिक्षण नाही केलं, काही काही नाही, नाही. हॉटेल मॅनेजमेंट नाही, काही नाही. बरोबर. मग असं लग्नातून थोडं करताना हां. हा व्यवसायात बऱ्याच जणांनी सांगितलं तुझं हाताला चव आहे, बरोबर.
योग्य पद्धतीत तुझं होतं आहे, बरोबर. जजमेंट बरोबर आहे. हां तर मग असे सुरू केलं तर मग पहिली मला ऑर्डर रेवदंड्यामध्ये तुलाड देवी जवळ हां डायरेक्ट प्लेटवर ऑर्डर. ओके. ती किती वर्षापूर्वी? ती झाली तरी जवळ 10 वर्ष झाली. 10 वर्षापूर्वी पहिली ऑर्डर तुम्हाला तिकडे आली? हा म्हणजे प्लेटवर प्लेट वाईज डायरेक्ट प्लेट हां डायरेक्ट प्लेटवर. ओके. त्या ऑर्डरमध्ये मला 65,000ची ऑर्डर होती, पहिलीच ऑर्डर आली. पहिलीच ऑर्डर. हां पण मिनिमम मला 30,000 रुपये फायदा मिळाला त्यावेळेला. त्यावेळेला. मग 30,000चं मी जेवढी भांडी आली हां आपल्या कामाची, हां हां 2 पातेली ओके. असं प्रकारे भांडी आपली घेतली, चमच बादल्या. हां मग तिथून नंतर माझे ते ॲड झाली, मग थोडी कार्ड छापली, हां मग ऑर्डर छोटे भेटायला लागल्या. बरोबर. मग आपली समजा आता 25,000ची ऑर्डर आहे, 5,000 रुपये फायदा आला, हं. तर जाऊन 5,000 कुठे टाकायची नाही, हं. त्याची डायरेक्ट भांडी आली. भांडी म्हणजे हे वस्तू पण लागतात ते हा घ्यायची. वस्तू लागतात ती अशी घ्यायची. अशा प्रकारे आज माझं 2 लाखाचं भांडवल आहे बरोबर. पूर्ण भांड्यांचं. म्हणजे तुम्ही तो व्यवसायातून पैसे हा, जमा केले आणि व्यवसायातून. त्याच्यातून तुम्ही कुठल्याही भांडी- बँकेचं लोन नाही काढलं, बरोबर आहे. किंवा कुणाकडून पैसे घेतले नाही. बरोबर. काय असं करता करता मी हा उभा केला असं उभं डॉलर केलं. बरोबर. काय. आणि पूर्वीपासून माझी परिस्थिती एकदम डाऊन होती. 10वीपर्यंत शिकलो, हं. नंतर पुढच्या शिक्षणाची वडिलांची तयारी. बरोबर. तर मग हे असं चालू केलं. हां आता हा माझा एवढा व्यवसाय आहे, मुलगा आहे, तो हं. चांगला कामाला आहे, लागलाय कामाला. हां परंतु माझं एक तरुणांना विनंती आहे हां बरं. की आपण हां. नोकरीच्या पाठीमागे एखाद्याला 50,000 भरायचे नोकरीसाठी, त्यांनी नाही आपल्याला लावला, ते 50,000 गेले, असं करण्यापेक्षा हं. छोटं मोठं स्टॉल करून हं. असं आपल्या मराठी माणसाने हा व्यवसाय मुलांनी चालू करावा कुठलाही. कुठलाही. आता मिनिमम माझ्या रोज ऑर्डर चालू आहे कंटिन्युअसली. म्हणजे डिसेंबरपासून हं. बड्डे किंवा मुंज किंवा अशी पार्टीच्या अशा कंटिन्युअसली ऑर्डर चालू ऑर्डर आहे. चालू करतो. हां मध्ये 10 दिवस गॅप असला तर आपलं शेती आहे किंवा गवंडी काम करतो. हं. परंतु घरात बसून न राहता प्रत्येक मुलांनी किंवा तरुणांनी ह्याच्यात भाग घ्यावा बरोबर. काय. आणि मराठी माणसांनी तरुणांनी पुढे जावं एवढी माझी अपेक्षा आहे. बरोबर. आपण आता तुमच्यावर जे आता हे कामगार आहेत जे हां. त्यात किती कामगार तुमच्यावर काम करतात? आता समजा एक 1000 लोकांचं जेवण असलं हां. आणि फक्त मला तयारी करून द्यायची असली, म्हणजे हं. वाढणं नसलं, हं. तर एक 10 कामगार असतात म्हणजे लेडीज. बरोबर. आणि आम्ही तिघे जेंट्स असतो. एक छोटा भाऊ माझा आहे, हां तो सुद्धा मला मदत करतो. बरोबर. हॉलची ऑर्डर असली तर तो कसा मुलं पुरवतं दुसरं कॅटरेसला. ओके. मग आपली ऑर्डर असल्यामुळे तो स्वतः हॉलचं मॅनेजमेंट, काउंटर लावणे, बरोबर. प्लेटी हे ते सगळं तो बघतो. बरोबर. आता तो नाही आला इथं. आणि समजा जास्त ऑर्डर असली तर 20 लेडीज असतात 20 लेडीज असतात. म्हणजे बरं ते आता आपल्या ऑर्डर बॅक. म्हणजे इतर महिलांना पण त्याच्यावर एक रोजगार, तयार झाला. हो. ठीक आहे. आज तुम्ही कॅटरचा व्यवसाय चालू केला, पण आज एक 10-15 हो, 10-15 महिला माणसांना तर एक डेली आहे, रोजगार चालू झाला. डेली रोजगार चालू आहे. ओके. आणि हा एक माझा खूप नेहमी सोबत बरोबर. असतो. तुमच्या नेहमीच हा तो पण भाऊ आहे, हां ओके. काय चुलत भाऊ. तो बरं. नेहमी सोबत आहे आणि तो ऑलराऊंडर आहे माझ्यासारखा. हां, बरं. मी 2 ऑर्डर असल्या हां 2 ऑर्डर घेतो. जवळ आता आहे ऑर्डर, हां, तसे कारल्यात आहे ना, अलिबागमध्ये आहे. हां तर मग हा एक सांभाळतो, मी एक सांभाळतो. बरोबर. फक्त मी फेरी मारतो. आणि ती मगाशी होती वैशाली पाटील, ती याच्यासोबत असते. ती पण बरोबर. 35 लोकांचं जेवण बनवतो. जेवण बनवत होतो. असं. चालेल. थँक्यू सर. हां थँक्यू. या ठिकाणी राईस आहे, या ठिकाणी डाळ आहे, व्हेज पुलाव, व्हेज पुलाव, पनीर मटरची भाजी आहे, इकडे श्रीखंड, इकडे कोशिंबीर आहे, इकडे पुरी आणि इकडे पापड आहे.
तसंच मित्रांनो आपण आज अलिबागमधील कारले गाव जे आहे या ठिकाणी श्री साई कॅटरर्स यांची इथे ऑर्डर होती आणि ह्या ऑर्डरला आपण येऊन त्यांचे जे कॅटरर्स त्यांनी कशा पद्धतीने चालू केलं आहे ही त्यांच्याकडून आता पूर्णपणे आपण माहिती घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे जेवण ते बनवले जातात हे पण आज आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत. तसंच मित्रांनो हे साई कॅटरर्स जे आहे हे अलिबागमधील जे ऑर्डर असतील छोट्या मोठ्या ऑर्डर असतील त्या पण घेतात. मुंबईपर्यंत नवी मुंबई ठाणा ह्या ठिकाणी जर त्यांना मोठ्या ऑर्डर भेटल्या तर ते मोठ्या ऑर्डरसुद्धा ह्या घेतात. तसंच मित्रांनो हा श्री साई कॅटरर्स यांचा जो आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला पण क्लिक करा. आपण असंच का आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद मित्रांनो.